नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत नवीकरणीय ऊर्जेमध्ये भारताने दमदार झेप घेतलेली आहे या संदर्भात माहिती. महाराष्ट्राने एक ऐतिहासिक पायरी टाकत एक महत्वाचा ऍक्ट महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात माहिती. तसेच भारतीय नौदलाला आता नवीन नेतृत्व लाभलेले आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे पूर्ण नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तमिलगा वेट्री कळघम. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 12 मे. 12 मे 1875. शेतकऱ्यांचा पहिला उठाव हा आजच्या दिवशी सुपे या ठिकाणी पार पडलेला होता. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इतिहासामध्ये आपल्याला वेळोवेळी अशा पद्धतीचा प्रश्न हा विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्याचं ठिकाण माहिती असणं आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांचा शेवटचा उठाव कुठे झालेला होता हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि इतिहासाच्या अनुषंगाने अशा पद्धतीचेच प्रश्न आपल्याला वारंवार विचारण्यात येतात. 12 मे 1459. सन सिटी जोधपूर याची स्थापना आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. याचे संस्थापक होते राव जोध, म्हणजे जे मंदोरचा राजा होता. त्याने या सन सिटी म्हणजे जे आजचे जोधपूर आहे याची स्थापना केलेली होती. 12 मे 1987. INS विराट नौदलामध्ये आजच्या दिवशी सामील करण्यात आलेले होते. जगातील ही सर्वात जुनी विमानवाहू नौका आहे आणि याची निवृत्ती 6 मार्च 2017 या दिवशी झालेली होती. 12 मे 1666. आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट आजच्या दिवशी झालेली होती. 12 मे हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणजेच इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून साजरा केला जातो. कारण 12 मे 1820 या दिवशी परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. त्यामुळे ही फॅक्ट देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 10 मे 2026 या दिवशी पूर व्यवस्थापन व उष्णतेच्या लाटासंदर्भात उच्चस्तरीय बैठक कोणी घेतली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमित शहा. देशातील पूर आणि उष्णतेच्या लाटांवर केंद्र सरकार सतर्क झालेले आहे. या संदर्भात आता उच्चस्तरीय बैठक झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी 10 मे 2026 या दिवशी नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक घेऊन देशातील पूर व्यवस्थापन आणि हीटवेव्ह यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने होल ऑफ गव्हर्नमेंट आणि होल ऑफ सोसायटी हा दृष्टिकोन स्वीकारत आपत्ती व्यवस्थापन अधिक मजबूत केलेले आहे. बैठकीतील प्रमुख मुद्दे होते पूर्व उष्णतेच्या लाटांसाठी केंद्र आणि राज्य यंत्रणांची तयारी कशी आहे हे पाहणे, ॲडव्हान्स्ड अर्ली वॉर्निंग सिस्टीम मजबूत करणे, NDRF व इतर यंत्रणांमधील समन्वय वाढवणे, झिरो कॅज्युअल्टी अप्रोच यावर विशेष भर देणे, दीर्घकालीन पूर नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेणे, तसेच महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे, आवश्यक मदत साहित्य व वैद्यकीय तयारी सुनिश्चित करणे आणि जनजागृती आणि डिझास्टर रेझिलियन्स वाढवणे हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. हे मुद्दे आपण रिटर्न पेपरमध्ये देखील नमूद करू शकतो, कारण अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला लेखी परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. भारताने 2047 पर्यंत अणुऊर्जा उत्पादन किती गिगावॅट पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 100 गिगावॅट. चर्चेतील बाब आहे शांती कायदा 2025. आता डिसेंबर 2025 मध्ये संसदेमध्ये एक शांती ऍक्ट मंजूर झालेला होता. या शांती ऍक्टचा फुल फॉर्म आहे सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ऍक्ट, म्हणजेच शांती ऍक्ट. आणि हा डिसेंबर 2025 मध्ये संसदेमध्ये मंजूर झालेला आहे. आणि या ऍक्ट नेमका कशा संदर्भात आहे? तर या ऍक्टमुळे भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रामध्ये आता खाजगी गुंतवणुकीचा मार्ग हा खुला झालेला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच खाजगी कंपन्यांना अणुभट्ट्या उभारण्याची व चालवण्याची परवानगी मिळालेली आहे. आता या ऍक्टचं म्हणजे या कायद्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे? तर 2047 पर्यंत भारताचे अणुऊर्जा उत्पादन 100 गिगावॅट पर्यंत नेणे, स्वच्छ ऊर्जा व नेट झिरो इमिशन उद्दिष्ट साध्य करणे, तसेच यासाठी अंदाजे 15 ते 20 लाख कोटी गुंतवणूक देखील आवश्यक असल्याचं बोललं जात आहे. पण आता ही चर्चेमध्ये नेमकं का आहे? तर
अपघाताची जबाबदारी मर्यादित केलेली आहे. म्हणजेच काय, तर लहान रिएक्टरसाठी दायित्व मर्यादा आहे 100 कोटी रुपये. म्हणजे जर अशा पद्धतीचा जर खाजगी एखादा प्लांट उभा झाला आणि त्या ठिकाणी जर कोणता अपघात झाला, तर लहान रिएक्टरसाठी दायित्व मर्यादा आहे 100 कोटी. तर तीच जे काही दायित्व आहे म्हणजे त्या कंपनीने, त्या खाजगी कंपनीने भरण्याची जी काही रक्कम आहे, ती मोठ्या प्रकल्पांसाठी आहे 3,000 कोटी. लहान रिएक्टरसाठी 100 कोटी आणि मोठ्या प्रकल्पांसाठी 3,000 कोटी. परंतु लक्षात घ्या, त्यापुढील नुकसान जे आहे ते सरकारच्या न्यूक्लिअर लायबिलिटी फंड यामधून भरले जाणार आहे. म्हणजेच काय, तर नफा हा खाजगी कंपन्यांचा, परंतु मोठ्या दुर्घटनेचा आर्थिक भार मात्र सामान्य नागरिकांवर पडू शकतो. कारण सरकार हे पैसे भरणार आणि सरकार पैसे कुठून भरणार, तर ते सामान्य जनतेच्या टॅक्समधूनच हे पैसे भरणार. म्हणजेच थोडक्यात काय, तर हा सामान्य नागरिकांवर अशा पद्धतीचा भार याचा पडू शकतो. त्यामुळेच आता हे सध्या सर्व शांती कायदा हा चर्चेमध्ये आहे. आता फुकुशिमा जी काही दुर्घटना झालेली होती, या दुर्घटनेची देखील या ठिकाणी आठवण करायला आवडेल. ते म्हणजे फुकुशिमाच्या साफसफाईचा खर्च हा जवळपास 180 अब्ज डॉलरपेक्षाही जास्त झालेला होता आणि त्याच्या तुलनेमध्ये भारतातील 3,000 कोटी मर्यादा म्हणजे ही अत्यंत कमी मानली जात आहे. त्यामुळे शांती ॲक्ट 2025 हा देखील आपल्याला आता परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा आहे. आणि लक्षात घ्या, आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की नुकत्याच संमत झालेल्या शांती कायदा 2025 मध्ये की जी काही दायित्व मर्यादा आहे ही 3,000 कोटीपर्यंत ठेवलेली आहे. तर यावर तुमचे मत काय? अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही उत्तरामध्ये जर नमूद केल्या, तर उत्तर नक्कीच इम्प्रेसिव्ह होऊ शकते. पुढचा प्रश्न, लँड टायटलिंग ॲक्ट लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र. आता महाराष्ट्राने अजून एक ऐतिहासिक पायरी टाकलेली आहे. मालमत्तांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार जुलै 2026 पासून लँड टायटलिंग ॲक्ट लागू करण्याच्या तयारीत आहे. हा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. या कायद्याची प्रमुख वैशिष्ट्य काय? तर प्रत्येक जमीन व मालमत्तेची अधिकृत डिजिटल ओळख तयार होणार आहे. मालकी हक्क, व्यवहार आणि वारसा हक्काची स्पष्ट व कायदेशीर नोंद राहणार आहे. तसेच दुबार विक्री, बनावट कागदपत्रे आणि जमीन वादांना यामुळे आळा बसणार आहे. जगात कुठूनही मालमत्तेची माहिती पाहणे व व्यवहार करणे आता या ॲक्टमुळे शक्य होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अशा पद्धतीचा वन लाइनर फॅक्ट हे आपल्याला तलाठी परीक्षा किंवा पोलीस भरती परीक्षा अशामध्ये विचारण्यात येऊ शकतं. लँड टायटलिंग ॲक्ट लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र. आता या मालमत्ता व्यवहारामध्ये पारदर्शकता यामुळे अजूनही वाढणार आहे. तसेच यामुळे बँकिंग, उद्योग आणि गुंतवणुकीला देखील चालना मिळणार आहे. प्रॉपर्टी कार्डला देशातील कोणत्याही न्यायालयामध्ये अधिकृत पुराव्याचा दर्जा मिळणार आहे. आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मते या कायद्यामुळे राज्यातील सुमारे 14 कोटी मालमत्ता नोंदी अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हे महाराष्ट्राची ऐतिहासिक पायरी आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील अतिशय महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न, रिन्युएबल एनर्जी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी यामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तिसरा. आता नवीकरणीय ऊर्जेमध्ये भारताने दमदार झेप घेतलेली आहे. रिन्युएबल एनर्जी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटीमध्ये भारताचा संपूर्ण जगभरामध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे. भारताने पॅरिस ॲग्रीमेंट अंतर्गत 2030 साठी ठरवलेले NDC लक्ष्य हे 5 वर्ष आधीच पूर्ण केलेले आहेत. देशाच्या एकूण वीज उत्पादन क्षमतेपैकी 50% क्षमता आता नॉन फॉसिल फ्युएल सोर्स म्हणजेच काय, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा यामधून आता निर्माण होते. त्यामुळे नवीकरणीय ऊर्जेमध्ये भारताने ही जी काही झेप घेतलेली आहे ही आपल्याला माहिती असणं देखील आवश्यक आहे. तसेच ही भारतासाठी अतिशय अभिमानाची देखील बाब आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पुढील नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कृष्णा स्वामीनाथन. भारतीय नौदलाला नवीन नेतृत्व लाभलेले आहेत. व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची पुढील नौदल प्रमुख म्हणजे चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यमान नौदल प्रमुख दिनेश के त्रिपाठी हे 31 मे रोजी निवृत्त होत असून त्याच दिवशी स्वामीनाथन पदभार स्वीकारणार आहेत. कोण आहेत कृष्णा स्वामीनाथन? तर सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे ते प्रमुख आहेत. दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक्स युद्धनीतीचे ते तज्ज्ञ आहेत. तसेच 1 जुलै 1987 रोजी भारतीय नौदलामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. NDA खडकवासला, ब्रिटनमधील जॉईंट सर्व्हिस कमांड अँड स्टाफ कॉलेज आणि अमेरिकेतील US नेव्हल वॉर कॉलेज या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, वन लाइनर फॅक्ट आपल्याला विचारण्यात येऊ शकते. व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची पुढील नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या. तर याच चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारताच्या एकूण वीज उत्पादन क्षमतेपैकी किती टक्के क्षमता
आता नॉन फॉसिल फ्युएल सोर्समधून येते. नॉन फॉसिल फ्युएल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा. यामधून भारताच्या एकूण वीज उत्पादन क्षमतेपैकी किती टक्के क्षमता सध्याच्या घडीला येत आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत 30%, 40%, 50% की 60%. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.